नमस्कार मित्रांनो, तुमचे आजच्या टॉपिकमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत मुंबईच्या भाजी मार्केटमध्ये. तर मित्रांनो, पाहू शकता एकदम गजबजलेलं आहे भाजी मार्केट. आज तर सध्याचा टाईम झाला 11-12 वाजलेले आहेत सकाळचे. त्याच्यामुळे एवढी गर्दी नाही. परंतु आपण जर सकाळी जर आलोत ना 7 ते 8च्या दरम्यान, तर मित्रांनो इथे पाऊल टाकायला जागा राहत नाही, एवढी फुल गर्दी असते. आणि तर लोक एकदम कुठे पण बसलेले असतात, विक्रीसाठी म्हणा किंवा आपला स्टॉल लावून चहा विक्री, भाजी विक्री, कुठं पण बसतात लोक. फणस पहा मित्रांनो, फणस येते. त्याच्यानंतर आपण आता आतमध्ये आलो आहोत. हे आरती आहेत मोठाले जे ठोक विक्रेते असतात ना, हे किरकोळ विक्रेते इथून माल घेतात आणि बाहेर नेऊन विकतात. बाहेर म्हणजे पूर्ण मुंबईमध्ये इथूनच माल सप्लाय होतो भाजी मार्केटचा. फ्रूट मार्केट, भाजी मार्केट आणि इथं दाना मार्केट, मसाला मार्केट, सगळे मार्केट आहे एक शेजारीचे आहेत. खूप मोठा एरिया आहे हा. कमीत कमी 300 ते 400 एकरचा एरिया आहे मित्रांनो हा. तर आता हे उन्हाळ्याचे दिवस आहेत, तरीसुद्धा पाला एवढा मोठ्या प्रमाणात येतोय ना, तर भाजी मार्केट एकदम स्लॅक चालू आहे सध्याला. इथून नाशिक, सातारा, इथं भिवंडी या ठिकाणून जवळचे शेतकरी आहेत ते इकडे पाठवतात त्यांचे भाजीपाला वगैरे करणं पिकवलेला. ते थोडंसं खराब झालेलं दिसतंय मित्रांनो. थोडं आपल्याला कचरा खूप अस्तव्यस्त पडलेला आहे. अस्तव्यस्त म्हणण्यापेक्षा खूपच अस्तव्यस्त पडलेला आहे कचरा. हे हे सगळे ठोक विक्रेते आहेत मित्रांनो. इथे भाडं जर बोललं ना, तर जे जे काही आडते आहेत किंवा जे काही इथं व्यापारी आहेत, यांचं एका गाड्याचं भाडं मंथली लाखाच्या वरती आहे मित्रांनो. पाहू शकता, हे दुरून दुरून गाड्या आल्या आहेत. नागपूरपासून सुद्धा गाड्या येतात इथं भाजी मार्केट वर भाजी घेऊन. जास्त करून नाशिकचे शेतकरी जास्त भाजीपाला इकडं सप्लाय करतात. पाहू शकता मित्रांनो, एकदम खराब झालं. पाणी पण कुंकडं पण टाकलेलं आहे. असं नाही की नियोजन आहे मित्रांनो, सर्व काही आहे, परंतु हे जे व्यापारीवाले आहेत ना, हे स्वच्छता ठेवत नाहीत. महानगरपालिकेने एक विशेष जागा करून दिलेली, इथं तुम्ही कचरा नेऊन टाका, परंतु हे काय तर तसं काही करत नाहीत. भाजीचे उरलेले जे वेस्ट नाही, जे काही टरफल वगैरे निघतात फ्लावरचे म्हणा, कोबीचे म्हणा, इथंच टाकून देतात त्यांच्यापाशी. तर असं न करता जर त्यांनी नियोजित ठिकाणी जे महानगरपालिकेने जागा ठरवून दिलेली, इथं जर नेऊन टाकलं, तर असा अस्तव्यस्तपणा दिसणार नाही आणि स्वच्छता पण थोडी चांगली दिसेल. तर हे एक सिविक सेन्स आपल्या लोकांमध्ये थोडा कमी आहे. खूपच गरज आहे सिविक सेन्सची मित्रांनो. या भाजी मार्केटमध्ये जास्त करून मराठी पण लोक आहेत, परंतु UP बाहेरचे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश इकडून आलेले लोकसुद्धा इथून भाजी खरेदी करून बाहेर विक्रीसाठी स्टॉल लावतात. पाहू शकता मित्रांनो, खूपच खराब झालं आहे. टोमॅटो वगैरे कुठे पण फेकून दिलेले आहेत. इथे एकदम ठोक विक्रीचे दुकान आतमध्ये, बाहेरमध्ये किरकोळ विक्रीचे दुकान आहेत. कुठल्या पण गल्लीमध्ये घुसा मित्रांनो तुम्ही, तितकीच आपल्याला खराब झालेलं दिसतंय. कुठल्या पण गल्लीमध्ये घुसा, इथं लोक आतमध्ये स्वतः येऊन किरकोळ खरेदी पण करू शकतात, म्हणजे काही थोडासा कमी रेट असतो बाहेरच्या पेक्षा. पहा मित्रांनो, एकदम मोठं मार्केट आहे. फ्रूट मार्केट पण इथे याच्यापेक्षा मोठं आहे. सर्व प्रकारचे ऑल इंडियामधून इथं फळ विक्रीसाठी येतात. ॲपल म्हणा, जॅकफ्रूट, अननस, हे सगळे प्रकारचे जे फळ आहेत ते बाहेरच्या राज्यातून मुंबईमध्ये विक्रीसाठी सप्लाय केले जातात मित्रांनो. हे पहा, इथं पावती पण असते मित्रांनो. जे काही व्यापारी आहेत त्यांना प्रतिदिनची पावती पण असते स्वच्छतेसाठी. ती पावती फाडतात आणि जे काही स्वच्छता दूत आहेत ते स्वच्छता करण्यासाठी त्या पैशाचा लाभ घेतात. परंतु स्वच्छता दूत तरी कुठपर्यंत काय, प्रत्येक माणूस जरी इथं कचराच करत राहिला तर झाडणारे तरी कुठपर्यंत झाडतील. पाहू शकता मित्रांनो, मिरच्या वगैरे कशा असते टाकल्यात. आणि मित्रांनो, एक गमतीचा भाग म्हणजे असा की इथे जे काही असे फिरणारे लोक आहेत ना, हे पहा गोळा करतात फेकून द्यायला आणि बाहेर जाऊन विक्री करतात आणि लोक ती घेतात. पहा, फेकून द्यायला मिरच्या वगैरे पाहू शकतो मित्रांनो, चांगल्या क्वालिटीचा माल फेकून दिलेला आहे. खूपच खराब करून टाकले. आणि जे कोंबड्यावाले आहेत, पशुपालन जे करतात जवळचे शेतकरी, ते इथून घेऊन जातात मित्रांनो. परंतु इथे जवळ नसल्यामुळे, वाहतूक सुविधा नसल्यामुळे
ते लोक याचा पण कंटाळा करतात जराशी. पाहू शकता खूपच खराब झालेलं आहे मित्रांनो. तशा एक सिविक सेन्सची गरज आहे मित्रांनो आपल्या मुंबई सिटीमध्ये. ड्रीम सिटी मुंबई स्वच्छता ठेवण्याचं आपलं काम आहे. मुंबई खूप मित्रांनो जागतिक सॉरी आपली देशाची फायनान्शियल कॅपिटल आहे, आर्थिक राजधानी आहे मित्रांनो आपल्या देशाची. त्या आर्थिक राजधानी आहे खूप खरं आहे, परंतु ही स्वच्छताची राजधानी एक बनावा अशी माझी इच्छा आहे. खूपच खराब झालं आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने एक मागे नारा दिला होता की निश्चय केला नंबर पहिला, स्वच्छतेमध्ये नंबर पहिला आणायचा निश्चय केला होता देशामध्ये. परंतु हे शासकीय पातळीवर खूप प्रयत्न चालू आहेत मित्रांनो. परंतु लोकांनी जर ग्राउंड लेवलला जर काम नाही केलं, ग्राउंड लेवलला जर स्वच्छता नाही पाळली, तर सरकारी नियोजन काहीच करू शकत नाही मित्रांनो. त्यामुळे सिविक सेन्सची खूप गरज आहे लोकांमध्ये. यांनी जर नगरपालिकेवाल्यांनी महानगरपालिकेवाल्यांनी किती जरी त्यांनी टॉपचा इफेक्ट केले तरी पण त्याच्यामध्ये काहीच फरक होणार नाही. कारण लोक जे ॲक्टिव्ह आहेत ते लोकांना ॲक्टिव्ह करायचं आहे ते कायदा. असं जर तुम्ही बटाटे वगैरे असं काही पण रस्त्यावर जर फेकून दिले तर काय करणार आहे तुमचं नियोजन, सरकार काय करणार आहे? पाहू शकता पाणी पण कुठं पण सोडलेलं आहे मित्रांनो. ही कुणाची चुकी नेमकी याचा शोध लावायला पाहिजे आणि त्याच्यावर कडक कारवाई करायला पाहिजे मित्रांनो. पाहू शकता मुंबई ड्रीम सिटी स्वच्छताशी ठेवायला पाहिजे फक्त मित्रांनो. आंतरराष्ट्रीय जे काही पर्यटक आहेत ते फिरण्यासाठी येतात मुंबईमध्ये, पण हे असं पाहिल्यावर त्यांना सुद्धा काय वाटेल मित्रांनो. आहेत मित्रांनो मुंबईमध्ये खूप काही स्वच्छता एकदम क्लीन सिटी पण आहे, परंतु काही काही खूप डार्क साईड पण आहेत मुंबईच्या. जसे काही ब्लॅक साईड आहे तसे व्हाईट साईड पण आहे मुंबईला. काही काही खूप चांगले पण पाहण्यासारखं आहे. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.